सर्वांना नमस्कार. मी ललिता आसटकर परत एकदा आपण नव्याने भेटतो आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेमध्ये ड्यू लिस्ट कशी क्लिअर करावी याआधी देखील आपण आपल्याला ज्या व्हिडिओ आलेले आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेला आहे. परंतु बऱ्याचशा ताईंचा आणि काही माझ्या मैत्रिणींचा आग्रह असल्यामुळे परत एकदा आपण ही ड्यू लिस्ट कशी क्लिअर करायची त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नये. चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून की ड्यू लिस्ट त्या 3 ऑप्शनच्याद्वारे आपण ड्यू लिस्ट कशी क्लिअर करू शकतो आणि आपले जे ड्यू लिस्टला भरपूर लाभार्थी दिसतात त्याचं प्रमाण आपल्याला कसं कमी करता येईल, की जेणेकरून आपण त्यांना जी पात्र होती त्यांना लाभ दिलेला आहे पहिल्यासाठी, दुसऱ्यासाठी, आणि जी पात्र नाही आहेत तर त्याला आपण कशा पद्धतीने रिजेक्ट केलेलं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेमध्ये काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की डाटा एंट्री करत असताना जी ड्यू लिस्ट आहे ती ड्यू लिस्ट आपल्याला क्लिअर करायची आहे. बऱ्याच वेळा काय होतं की ड्यू लिस्टमध्ये नावं तशीच राहिल्यामुळे आपले बेनिफिशरीची संख्या ही जास्त दिसते. तर ती कशा पद्धतीने क्लिअर करायची तर आपण हे बघूया. डाटा एंट्री जसं आपण आपल्या ॲप किंवा लिंकमध्ये प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना ओपन केल्यानंतर डाटा एंट्री आणि डाटा एंट्रीमध्ये वेगवेगळे जे ऑप्शन येतात त्या ऑप्शनपैकी एक ऑप्शन जे आहे ते ड्यू लिस्ट ऑफ पोटेन्शियल बेनिफिशरी फ्रॉम पोषण ट्रॅकर. म्हणजे पोषण ट्रॅकरमध्ये आपण जी नोंदवलेली बेनिफिशरी आहे ती ड्यू लिस्टच्या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ड्यू लिस्टला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे नावं आपल्यासमोर येतील की जे काही बेनिफिशरी आहे जे ड्यू लिस्टमध्ये आहेत त्या बेनिफिशरीची लिस्ट आपल्यासमोर ओपन होईल आणि ते ओपन झाल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे ती ड्यू लिस्ट क्लिअर करायची आहे. आता आपल्याला बघायचं आहे की बेनिफिशरीचं नाव ओपन झाल्यानंतर त्याच्यासमोर रजिस्टर्ड आणि सिलेक्ट असे 2 ऑप्शन आपल्याला दिसून येतात. तर त्यावरती आपल्याला ॲक्शन घ्यायची आहे. जर तो रजिस्टर्ड केलेला नसेल, पहिल्या लाभासाठी, दुसऱ्या लाभासाठी, इम्युनायझेशनसाठी तो रजिस्टर्ड केला नसेल तर ॲक्शनमध्ये जाऊन आपल्याला हे रजिस्टर क्लिक करावं लागेल. आणि ते जर झालं असेल, त्याला लाभ मिळाला आहे किंवा ते ऑलरेडी रजिस्टर झालेला आहे तर आपल्याला सिलेक्ट जे बटन दिसते आहे, इथे जो ॲरो दिसतो आहे त्या सिलेक्टवरती जाऊन त्यावरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस आपण सिलेक्ट ऑप्शन वापरतो त्यावेळेस आपल्याला बघून घ्यायचं आहे की सिलेक्ट रिजेक्ट रिझन यामध्ये 3 प्रकारचे आपल्याला ऑप्शन दिसतात. पहिलं ऑप्शन आहे बेनिफिशरी इज ऑलरेडी रजिस्टर इन PMVY फॉर फर्स्ट चाइल्ड, म्हणजे पहिल्या मुलासाठी ऑलरेडी ते रजिस्टर्ड आहे. दुसरं बेनिफिशरी इज ऑलरेडी रजिस्टर्ड इन PMMVY फॉर सेकंड गर्ल चाइल्ड, म्हणजे पहिल्या वेळेस म्हणजे जेंडर बायस नसतो पण दुसऱ्या वेळेस मुलगी झाली तरच या योजनेचा लाभ मिळतो. या 2 व्यतिरिक्त जर असेल तर आपल्याला तिसरं ऑप्शन निवडायचं आहे, ते आहे नॉट इलिजिबल, म्हणजे पात्र नाही. आणि अशा प्रकारे ड्यू लिस्टमधून आपल्याला एक लाभार्थी त्याला लाभ देऊन तो कमी करायचा आहे. आणि या व्यतिरिक्त तो जर पात्र नसेल तर शेवटचं ऑप्शन निवडायचं आहे, ते म्हणजे नॉट इलिजिबल. इन केस एखादा तुमच्याकडनं रिजेक्ट झाला किंवा काही तरी पण तुम्ही त्यांना डाटा एंट्रीमध्ये जाऊन पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करू शकता आणि इकडनं रिजेक्ट झाल्यामुळे ऑलरेडी रजिस्टर्ड वगैरे असा मेसेज येणार नाही.